एखाद्या रुग्णाची अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकलेला असेल तर अँजिओप्लास्टी नंतर सुद्धाही परत ब्लॉकेज बनण्याची शक्यता असते, ज्याला स्टेंट रिस्टनोसिस असे म्हणतात. तर ह्या स्टेंट रिस्टनोसिस किंवा स्टेंट फेल्युअरचे चान्सेस हे दरवर्षी 5% पर इयर इतके असतात. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की स्टेंट फेल्युअर किंवा स्टेंट रिस्टनोसिस टाळण्यासाठी काय करावे. यासाठी 3 गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे रक्त पातळ होण्याच्या गोळ्या आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या नियमितपणे घेणे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर ह्या गोळ्या बंद केल्या किंवा कमी केल्या तर स्टेंटमध्ये वापस ब्लॉक होण्याची शक्यता ही कित्येक पटीने वाढते. नंबर 2, जर तुम्हाला मधुमेह किंवा हायपरटेन्शन हे आजार असतील तर त्याची पातळी ही योग्य आहे याची खात्री करून घ्या. जर तुमचा मधुमेह कंट्रोलमध्ये नसेल किंवा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसेल तर स्टेंट बंद पडण्याची शक्यता ही खूप पटीने वाढते. आणि नंबर 3 म्हणजे धूम्रपान, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन जर तुम्ही करत असाल तर ते ताबडतोब थांबवा. स्टेंट बंद पडण्यासाठी हे एक प्रमुख घटक आहेत.